महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. असं का? भारतातील सर्वात मोठी पोलीस भरती. तर याला पोलीस भरती का म्हणतोय पहिलं तर ते क्लिअर करूयात. महाराष्ट्रातील मुलांसाठी वेगळा बेनिफिट काय आहे ते समजून घेऊयात. टोटल ऍडव्हर्टिजमेंट काय आहे, पोलीस भरतीबद्दलच एवढी चर्चा का होती, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूयात. बघा, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस CFF च्या अंतर्गत खूप सारे पदं भरले जातात दरवर्षी. CISF असेल, CRPF असेल, SSB असेल, ITBP असेल, आसाम रायफल्स असतील, या सगळे पदांची भरती SSCGD म्हणजे काय, स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी ह्या परीक्षेमार्फत दरवर्षी हजारो पदांची भरती केली जाते. तर या वर्षी 25,487 जागा आलेल्या आहेत. या जागा नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वाढलेल्या दिसतील, 40 ते 50 हजारांच्या मध्ये. ते का ते पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. याचे काय अनालिसिस मी घेऊन आलोय. पात्रता काय तर 10वी पास यासाठी पात्रता लागणार आहे. बाकी सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना फुल फ्लेज प्रिपरेशन करायचंय, SSCGD टार्गेट करायचंय, पुढच्या 3 महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे तुमची फेब्रुवारी मार्च मध्ये, आपण एक फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी लॉन्च करतोय, जेणेकरून तुमचे जे विषय आहेत, गणित असतील, बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर तुमचं इंग्लिश असेल, इंग्लिश लॉ और हिंदी आहे, तर आपण हिंदी इंग्लिश दोन्ही सब्जेक्ट घेणार आहोत विद्यार्थ्यांच्या चॉईसनुसार. तर यामध्ये आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये ही बॅच चालवणार आहोत. ऑफलाईन छत्रपती संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे असेल. फीज म्हणायला जातं 5,000 रुपये फीज असेल ह्या बॅचची. जर तुम्ही 14 डिसेंबर पर्यंत भरली तर 4,000 रुपये फीज या ठिकाणी तुम्हाला बसणार आहे. 1,000 रुपये अर्ली बर्ड ऑफर आहे. ऑनलाईन बॅच जर तुम्हाला या ठिकाणी परचेस करायची असेल तर संकल्प 247 आपलं ॲप आहे, तर ते ॲप डाउनलोड करून तुम्ही त्यावरती ही बॅच मिळवू शकता. 14 डिसेंबर पर्यंत 1,000 रुपये फीज आहे. त्यानंतर मात्र 1,499 फीज त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. बॅच मध्ये बेनिफिट काय तर पूर्ण बॅच मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिकवली जाणार आहे. म्हणजे जे प्रश्न असतील ते देखील मराठी आणि इंग्लिश मध्ये असतील, आणि जी टीचिंग लँग्वेज असेल सर्व टीचर्सची ती देखील या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे, बायलिंग्वल. डेली डाऊट क्लिअरिंग असेल, जे काय तुमचे प्रश्न असेल डेली सॉल्व्ह केले जातील. वेळ काय असणार आहे बॅचची तर दुपारी 1 वाजता. दुपारी 1ला ठेवण्यामागचं कारण आहे, पोलीस भरतीची जी मुलं आहेत महाराष्ट्रातले ते सकाळी ग्राउंड करतात, तर दुपारचा वेळ त्यांच्यासाठी योग्य आहे. त्या पद्धतीने आपण दुपारी 1 ते 5 या प्रकारे वेळ ठेवलेला आहे. 3 महिने बॅचचा कालावधी असेल. आणि फॅकल्टीज म्हणायला जातं आकाश जाधव सर आपले चीफ मेंटर असतील यामध्ये. मी स्वतः याच्यात ॲडव्हान्स मॅथची जे काही कन्सेप्ट आहे, नंबर सिस्टीम, अल्जेब्रा, सर्ट्स, त्यानंतर मेन्शुरेशन याचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी या ठिकाणी घेणार आहे. प्रणव टेरे सर अरिथमॅटिक घेतील. अजित देव सर आपल्याला हिंदीसाठी गाईड करतील. त्यासोबतच अरविंद ठोंबरे सर GK साठी आणि यादवराव मरकर सर रिझनिंगसाठी आपल्याला या ठिकाणी मदत करतील. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचचा लाभ घ्यायचा त्यांनी खाली कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहे, ते कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, SSCGD मध्ये कुठली कुठली पदं येतात, जॉब काय असतो, पगार किती भेटतो, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत आपण एकदम प्रॉपर डिटेलमध्ये. ठीक आहे. तर BSF म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, सेक्रेटरीट सिक्युरिटी फोर्स, आसाम रायफल्स, या 7 पदांसाठी यावर्षी भरती आलेली आहे. त्यानंतर आता यांची कामं काय आहेत आणि कुठे कुठे तुम्हाला जॉब करावे लागणार आहे. सपोज तुमचं BSF मध्ये झालं तर BSF मध्ये तुम्हाला सीमा सुरक्षा जे आहेत, आंतरराष्ट्रीय सीमा, भारत पाकिस्तान, भारत चायना, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला बॉर्डरवरती सीमेचं संरक्षण करावं लागेल. CRPF असेल, जर CRPF मध्ये तुमचं झालं तर देशांतर्गत सुरक्षा किंवा नक्षलवादी जो एरिया आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल. CISF यामध्ये त्यांनी एअरपोर्ट, सरकारी कारखाने, धोकादायक ठिकाणांची सुरक्षा हे सांगितलंय. ते मेजरली तुम्ही म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये जे एअरपोर्ट्स आहेत, मोठे मोठे एअरपोर्ट्स, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्स किंवा देशांतर्गत एअरपोर्ट्स, त्या ठिकाणी देखील CISF जवान लागतात. त्यासोबत ज्या काय मेट्रो स्टेशन्स आहेत, मेट्रो, पुणे मेट्रो असेल, मुंबई मेट्रो असेल, तर त्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचं काम ह्या CISF कडे दिलेलं आहे. त्यानंतर ITBPचं काम कुठे नावात आहे, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. तर भारत आणि चीनची जी सीमा आहे तिबेटमध्ये, तर त्या ठिकाणी हे जवान आपल्याला सुरक्षा देत असतात. त्यासोबत SSB सशस्त्र सीमा बल, नेपाळ आणि भूतान सीमेवरील सुरक्षणाचं काम यांच्याकडे असतं.
आसाम रायफल्स, ईशान्य भारतातील जे काही स्टेट्स आहेत त्या ठिकाणी आसाम रायफल्स काम करतात. आणि SSF सेक्रेटरीट सिक्युरिटी फोर्स हा जो जॉब आहे, हा जॉब याच्या नावातच आहे बघा, सेक्रेटरीट सिक्युरिटी फोर्स. तर जे काय आपले PMO आहे, मंत्रालय आहे, आपली संसद भवन आहे दिल्लीमध्ये, त्या ठिकाणी जे काही जवान असतात त्यांची सुरक्षा करण्यासाठी ते काम यांच्याकडे असं SSFचं. तर या वॅकन्सी थोड्या कमी येतात SSFच्या. ठीक आहे, जॉब मस्त आहे यांचा. पुढे मी याचे प्रेफरन्स पण सांगणार आहे तुम्हाला, कारण की फॉर्म भरताना तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स टाकायचा आहे, यापैकी कुठलं आधी कुठलं त्यानंतर. तर ते सर्व गोष्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, पगार किती आहे बघा. जर महाराष्ट्र पोलीस बद्दल बोलायला गेलं, जे पोलीस भरतीची तयारी करतात महाराष्ट्रातील, त्यांना माहिती आहे की जो इनिशियल स्टार्टिंग सॅलरी असते महाराष्ट्रातील पोलिसांची, तर ती साधारणतः 25 ते 30 हजारच्या दरम्यान असते. तीच सॅलरी या ठिकाणी इन हँड तुमची तर 35 ते 42 हजार, म्हणजे नक्कीच जास्त आहे. ठीक आहे, 40 ते 42, 35 हे मिनिमम आहे जेड सिटीमध्ये. एक्स आणि वाय सिटीमध्ये 40 ते 42 हजार आहे. यामध्ये तुमचा DA, HRA, ट्रॅव्हल अलाउन्स, रिस्क अलाउन्स, हार्डशिप हे सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे. यासोबतच यामध्ये आणखीन एक वेगळा बेनिफिट काय मिळणार आहे तुम्हाला, आर्मीचं ते कॅन्टीन कार्ड असतं ना, कॅन्टीन स्वस्तात तुमचं घरातला किराणा किंवा बाकी पण गोष्टी ज्या कॅन्टीनमध्ये, आर्मी कॅन्टीनमध्ये मिळतात, तुम्हाला वेगळं काही सांगायला नको, तुम्ही बरोबर ओळखलं, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, आर्मी कॅन्टीनचं बेनिफिट. ठीक आहे, कारण की हे जवानच आहेत, त्यामुळे जसं सीमेवर संरक्षण करतात आपले आर्मीतले जवान, तेच हे जवान आहेत. त्यामुळे त्या ज्या फॅसिलिटी त्यांना मिळतात सेंट्रलच्या, त्या सगळ्या फॅसिलिटी या जवानांना देखील मिळतात. आता काही जण विचारतील की सर GDचं ठीक आहे, पद कॉन्स्टेबल आहे, याच्यात काही प्रमोशन्स वगैरे होतात का? तर बघा, प्रमोशन बद्दल म्हणायला गेलं तर मी आत्ता मागाशीच काही जे CRPF मध्ये जॉब करत होते त्यांच्याशी बोललो, तर त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रमोशन्स या ठिकाणी कमीत कमी कुठलाही विद्यार्थी जर 22-23 या ठिकाणी कॉन्स्टेबलला जॉईन झाला वयाच्या 22 आणि 23ला, तर तो हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, ASI, सब इन्स्पेक्टर आणि फायनली इन्स्पेक्टर ह्या पदावर जाऊन रिटायर होऊ शकतो. आणि जर त्याने इंटरनल परीक्षा पास केल्या, विभागीय परीक्षा, तर त्याच्याद्वारे तो असिस्टंट कमांडर ही देखील जी पद UPSCतून भरलं जातं, ह्या ठिकाणी देखील तो जाऊ शकतो वयाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये. ठीक आहे, परंतु हे मिनिमम हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर हे प्रमोशन्स ऑलमोस्ट सगळ्यांना भेटतात जर वयाच्या 22-23 वरती तुमचं सिलेक्शन झालं तर. ठीक आहे, त्याच्यामुळे ग्रोथ देखील यामध्ये आहे. आता ऍडव्हर्टिजमेंट बद्दल थोडंसं जाणून घेऊयात की ऍडव्हर्टिजमेंट कधी आली. बघा, ऍडव्हर्टिजमेंट तुमची 1 डिसेंबरला आलेली आहे. लास्ट डेट आहे 31 डिसेंबर फॉर्म भरण्याची. एक्झाम त्यांनी फेब्रुवारी टू एप्रिल असं दिलंय. एक्झाम टेंटेटिव्ह शेड्यूल दिलंय SSCने फेब्रुवारी टू एप्रिल. तर आपण पकडलं तर आपल्याकडे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी कमीत कमी 3 महिने शिल्लक आहे. त्यामुळे आपण आपलं बॅचचं ड्युरेशन देखील 3च महिने ठेवलंय. जर परीक्षा लांबली तर आपण अजून जास्त प्रॅक्टिस करून घेणार आहे. पेपर्सची PYQ सगळे प्रॅक्टिस करून घेणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला बिलकुल घाबरायचं कारण नाही. क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर जसं मगाशी आपण सांगितलं की 10th क्वालिफिकेशन पाहिजे, 10वी. आणि हे क्वालिफिकेशन कुठली कट ऑफ डेट तुमच्यासाठी आहे ती म्हणजे 1/1/2026. याचा अर्थ काय, 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही 10वी पास असल्याचा पुरावा तुमच्याकडे पाहिजे, तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे. ठीक आहे, वॅकन्सीज बद्दल बोलूयात. तर मी जसं सुरुवातीला सांगितलं, वॅकन्सी आहेत 25,487. तर या वॅकन्सी तुम्हाला जे महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जास्त वाटत असतील, परंतु या वॅकन्सी सध्या कमी आहेत. बरोबर ऐकले तुम्ही, सध्या कमी आहेत. या वॅकन्सी कमीत कमी 50,000 येतात दरवर्षी. ठीक आहे, आता हे मी कशावरून सांगतोय, तर हा काही डेटा तुमच्यासाठी दाखवायला आलो मी, जो ट्रेंड आहे वॅकन्सीचा. 2019 मध्ये बघा 54,593, 2020 मध्ये 60,000, 2021 फक्त याच ठिकाणी वॅकन्सी कमी होत्या 25,000, 2022 मध्ये 50,000, 2024 मध्ये 46,000, 2025 मध्ये 53,000, जी आता जी ऍडव्हर्टिजमेंट झाली तिला 53,000 वॅकन्सी होत्या. आणि आता ही 2026 ची ऍडव्हर्टिजमेंट आली आहे तुमच्या समोर, हिला वॅकन्सी जरी 25,000 दिसत असतील, या वॅकन्सी नक्कीच वाढलेल्या असतील तुमच्या रिझल्ट नंतर. ठीक आहे, तर बिलकुल काळजी करायची नाही. एज काय, एज लिमिट 18 ते 23 या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी. SC/ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे आणि OBC साठी 3 वर्ष. ठीक आहे, तर तुमच्या एजनुसार, कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता. त्यासोबत पेपर पॅटर्न कसा असतो, एकदम सुटसुटीत पेपर पॅटर्न आहे. 4 विषय असतात, 4 पार्ट आहेत.
पहिल्या पार्टमध्ये तुमचा बुद्धिमत्ता हा विषय आहे. 20 प्रश्न बुद्धिमत्तेचे येणार आहे. 40 मार्कसाठी एक प्रश्न 2 मार्कला. त्यानंतर तुमचं जनरल नॉलेज येणार आहे, चालू घडामोडी जनरल नॉलेज, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न येणार आहे 40 मार्कसाठी. त्यानंतर इलेमेंटरी मॅथमॅटिक्स, बेसिक लेवलचं गणित येतं, 10वी लेवलचं गणित, सिंगल वन लाइनर क्वेश्चन येतात, ठीक आहे, गणिताचे. तर त्याचे 20 प्रश्न 40 मार्कसाठी. आणि लँग्वेजमध्ये तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी असा ऑप्शन ठेवलेला आहे, ठीक आहे, इंग्लिश किंवा हिंदी. तर या ठिकाणी तुम्ही, तुमचं इंग्लिश चांगलं असेल तुम्ही इंग्लिश घेऊ शकता, नाही तर हिंदीचा ऑप्शन आहे. आणि परीक्षाची जर भाषा विचारली जाईल, परीक्षा कुठल्या लँग्वेजमध्ये होईल, तर परीक्षा मराठीत आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे. फक्त तुम्हाला फॉर्म सिलेक्ट, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्या फॉर्ममध्ये क्लिअरली मेन्शन करायचं आहे, त्या ठिकाणी विचारलं जाईल लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन, तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी टिक करायचं आहे, जर पेपर मराठीत पाहिजे असेल तर, ठीक आहे. जर तुम्ही पेपर मराठीत क्लिक केला तिथे मराठी लँग्वेज आणि एक्झामला गेले, तर तो प्रश्न, एखादा क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल मिळून जाईल. पण जर तुम्ही एक्झाम लँग्वेज फॉर्म भरताना इंग्लिश केली तर मराठी होत नाही, ठीक आहे. कळलं तुम्हाला? मराठी केलं तर मराठी इंग्लिश दोन्ही पण होईल, पण इंग्लिश केली तर मराठी होत नाही. त्यामुळं व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. त्यासोबत फॉर्म कुठून भरायचा आहे सर? फॉर्म तुम्ही 2 ठिकाणावरनं भरू शकता. एक तर ssc.gov.in गव्हर्नमेंटची ही वेबसाईट आहे, किंवा ॲप आहे जे यांचं SSCचं जे ॲप आहे माय SSC, याच्यावरनं देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. गव्हर्नमेंटची वेबसाईट ssc.gov.in आणि माय SSC ॲप, तर ॲपवर पण भरू शकता. यामध्ये काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला 1 टाइम रजिस्ट्रेशन, जर तुम्ही अजूनपर्यंत कधी SSCचा फॉर्म भरला नसेल, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे 1 टाइम रजिस्ट्रेशन, OTR करायचं आहे. OTR केल्यानंतर प्रॉपरली व्यवस्थित त्या ठिकाणी ईमेल ID फोन नंबर टाकून OTR करायचा, सगळ्या डिटेल्स भरायच्या आणि मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. महादेव बिरादर म्हणून आपला या ठिकाणी ॲडमिन आहे, तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मदत करेल, ठीक आहे. त्याचा नंबर मी या ठिकाणी मेन्शन केला आहे. तुम्हाला फॉर्म संकल्प एज्युकेशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपण फॉर्म भरून देणार आहोत, ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट, कुठली फीस तुमच्याकडनं घेणार नाही आहे. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात, ते म्हणजे पोस्ट प्रेफरन्स कसे भरायचे, ठीक आहे. तर यामध्ये बघा, जे सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स आहे, ज्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये किंवा संसद भवना शेजारी जे काही जवान लागतात, तर ते SSF आहे. याच्या जागा कमी आहे, 40च्या आसपास आहे, पण पोस्ट चांगली आहे. जर दिल्लीत परमनंट दिल्लीत पोस्टिंग पाहिजे असेल तर SSF भरा. CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, आता याचे जे जॉब आहेत हे पूर्ण भारतात आहे CISFचे, कारण की तुम्हाला माहिती आहे जिथं मेट्रो आहे, त्यानंतर जिथं एअरपोर्ट आहे, त्या प्रत्येक ठिकाणी CISF जवान लागतात. त्यामुळे ऑल इंडिया पोस्टिंग तुमची होऊ शकते, महाराष्ट्र देखील मिळू शकतं CISF मध्ये. जर तुम्हाला फक्त महाराष्ट्रच पाहिजे तर SSF खाली घ्या, CISF CRPF वरती घ्या, कारण की CISF आणि CRPF मध्ये तुम्हाला महाराष्ट्र पोस्टिंग भेटू शकते. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बाहेर जायचं नसेल तर CISF आणि CRPF ह्या 2 गोष्टी वरती घ्या, बाकीची गोष्ट खाली टाका, ठीक आहे. नाही तर जनरल, जर तुम्हाला ग्रोथच्या दृष्टीने, प्रमोशन्स दृष्टीने जर बघायचं असेल तर SSF, CISF, CRPF, SSB, BSF, ITBP आणि आसाम रायफल्स या सिक्वेन्समध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. आता याच्यात जॉब कुठे आहेत, काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीच्या काही PPTs मध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही याचा निर्णय घेऊ शकता. फॉर्म फीज किती आहे तर बघा, 100 रुपये फॉर्म फीज आहे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. मुलींसाठी फॉर्म फ्री असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा कुठलाही फॉर्म मुलींसाठी फ्री आहे. SC ST असतील, एक सर्व्हिसमन असेल, यांच्यासाठी देखील हा फॉर्म फ्री असतो, ठीक आहे. तर जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरायचा आहे. सर एक्झाम सेंटर कुठे येईल, तर एक्झाम सेंटर म्हणायला तर महाराष्ट्रामध्ये बघा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, संभाजीनगर आहे बघा, इथं देखील आपण फॉर्म भरू शकतो. जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, महाराष्ट्रात ऑलमोस्ट सगळ्या मेजर सिटीमध्ये एक्झाम सेंटर दिल्या कारणाने बिलकुल टेन्शनचं काम नाही आहे, कुठे लांब जायचं नाही आहे तुम्हाला. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, मागाशी जी आपण एक्झाम बघितली बघा, 160 मार्कची तुमची एक्झाम होणार आहे. ती एक्झाम सिंगल स्टेज एक्झाम आहे. ती एक्झाम झाल्यानंतर तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ह्या 2 टेस्ट होतील. त्याच्यानंतर तुमचं डिटेल्ड मेडिकल होईल. या ठिकाणी नॉर्मल फिजिकल टेस्ट होईल तुमची, मेडिकल तुमचं ह्या स्टेजला होईल, DV आणि डिटेल मेडिकल एक्झामिनेशन DME ह्या स्टेजला. आणि एकदा तुमचं सगळं झालं की फायनल रिझल्ट लागेल आणि मग तुमची जॉईनिंग. तर अशा प्रकारे सुटसुटीत आहे एक्झाम. एक्झामचे मार्क्स कळाले का मग तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट
आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, या 2 टेस्ट होणार. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन DVला बोलवलं जाणार आणि मग नंतर तुमचा फायनल रिझल्ट आणि मग जॉईनिंग, या प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. यासोबत SSCने ह्या वर्षी एक नवीनच गोष्ट केली आहे, म्हणजे जे जर अजून तुम्ही SSCचे फॉर्म भरले नसतील कधीच, तर बघा आधार, त्या ठिकाणी आधार बेस ऑथेंटिकेशन, तुम्ही आधारचा नंबर वगैरे किंवा आधार ऑथेंटिकेशन केलं तर एक्झाममध्ये गेलात त्या ठिकाणी तुमचा थंब मॅच झाला नाही किंवा तुमची साईन मॅच झाली नाही, तुमचा चेहरा मॅच झाला नाही त्या ठिकाणी सिस्टीमशी, तरी घाबरायचं कारण नाही तुम्हाला, कारण की तुमचे आधार डिटेल्स ऑलरेडी त्यांनी घेतलेले असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळं जास्तीत जास्त मुलांनी या ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्यांनी आधार बेस ऑथेंटिकेशन फॉर्म फिलअप करताना करूनच घ्या, म्हणजे एक्झामला गेल्यानंतर तुम्ही निश्चिंत जाऊ शकता, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टिजमेंट आपण डिटेल्ड डिस्कस केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचचा लाभ घ्यायचा आहे, लवकरात लवकर एनरोल करायचं. बघा 14 डिसेंबरपर्यंत फी 4000 आहे ऑफलाईनमध्ये. ऑफलाईन बॅच होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे. आणि जी ऑनलाईन बॅच आहे, ज्या विद्यार्थ्यांना इकडे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी फीज आहे 1499. 14 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी फीज भरल्यास 1000 रुपये या ठिकाणी फीज असणार आहे. 15 डिसेंबरपासून बॅच चालू होणार आहे दुपारी 1 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत 3 महिने फास्ट ट्रॅक बॅच चालणार आहे. आपलं टार्गेट आहे SSC GD 2026 फायनल सिलेक्शन आपल्याला घ्यायचं आहे. एक्सपर्ट टीम तुमच्या सेवेत या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जरी डाऊट असतील, ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही जरी डाऊट असतील तर माझं नाव, नंबर आणि ABD संकल्प एक तर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्यासोबत ABD संकल्प शिवाय आपलं जे इन्स्टा आहे, इंस्टाग्राम चॅनल SSC संकल्प SSC रेल्वे, संकल्प SSC रेल्वे तुम्ही सर्च करा इन्स्टावरती. तर हे त्या ठिकाणी तुम्ही काय करून ठेवा, फॉलो करून ठेवा, जेणेकरून जे काय अपडेट्स आणि डिटेल आहेत बॅचबद्दल ते देखील तुम्हाला टाइम टू टाइम पोहोचत जातील. माझा नंबर या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. काही डाऊट असतील तर याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, टेलिग्रामवर मेसेज करू शकता. आणि आपलं संकल्पचं जे ऑफिशियल टेलिग्राम आहे ABD संकल्प, हे देखील जॉईन करून ठेवा, म्हणजे फ्युचर अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला अजून GD बद्दल कसले व्हिडिओज पाहिजेत ते तुम्हाला हवे असतील ते देखील कॉमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आपल्याला त्याच्यावर बनवता येईल. ठीक आहे, अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, चला मित्रांनो, धन्यवाद. आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.